नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज आपण इथे पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाणात थालीपीठ भाजणी. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण थालीपीठ बनवतो ती गरम असताना छान मऊ किंवा खुसखुशीत लागतात आणि थंड झाली की ती वातड होतात. परंतु या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. याच्यामध्ये धान्यांचं योग्य प्रमाण दिलं आहे, त्यामुळे तुमचे थालीपीठ अजिबात वातड होत नाहीत. ती एकदम मऊ लुसलुशीत किंवा एकदम खुसखुशीत अशीच बनतात. याच्यापासून बनलेले थालीपीठ अतिशय पौष्टिक तर आहेतच, परंतु हे बिलकुल वातड बनत नाही. तुम्ही सकाळी बनवलेलं थालीपीठ संध्याकाळपर्यंत ते तेवढंच मऊ लुसलुशीत राहतं. गरमागरम थालीपीठ, त्याच्याबरोबर खरडा, दही आणि उसळ, मग ती कोणतीही असो, मटकी, चवळी किंवा मुगाची, कशाचीही तुम्ही उसळ बनवू शकता. आणि गरम गरम थालीपीठ म्हटलं की लोणी हे आलंच. याच्यावर लोणी टाकून खाणं म्हणजे ब्रह्मानंदी डाळी लागलीच पाहिजे. याच्यासारखं दुसरं स्वर्गीय सुख नाही. या थालीपीठांची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बारीक कापलेला पालक घालू शकता किंवा बारीक कापून मेथी घालू शकता. अजूनच ते पौष्टिक बनतात. तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी ही आपली थालीपीठ बनली आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या भाजणीचं प्रमाण घेण्यासाठी तुम्ही वाटीही वापरू शकता किंवा तुमच्याकडे चिपटं मापटं असेल तेही वापरू शकता, परंतु एकाच भांड्याने हे सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. याचं वजनीही प्रमाण दिलं आहे आणि वाट्यांचंही प्रमाण दिलं आहे. भाजणी बनवण्यासाठी इथे आपण 2 मोठ्या वाट्या ज्वारी घेतली आहे. सेम प्रमाणात 2 मोठ्या वाट्याच इथे बाजरीही घेतली आहे आणि ज्वारी आणि बाजरीचं प्रमाण समान घ्यायचं आहे. आणि त्याच्या निम्म आपल्याला इथे गहू, हरभरा डाळ, मूग आणि तांदळाचं प्रमाण घ्यायचं आहे. इथे हे आपण 1-1 वाटी घेतलं आहे. हरभऱ्याची डाळ 1 वाटी, गहू 1 वाटी, मूग 1 वाटी आणि तांदूळ 1 वाटी घेतले आहेत. आणि याच्या निम्मी इथे आपण उडदाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी. अर्धी वाटी धने घेतले आहेत. 1 मोठा चमचा आपण इथे मेथी दाणे घेतले आहेत आणि अर्धी वाटी म्हणजे 2 मोठे चमचे इथे आपण जिरे घेतले आहेत. हे आपलं थालीपीठच्या भाजणीचं परफेक्ट प्रमाण आहे. इथे वजनी म्हणाल तर अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी घेतली आहे. हरभऱ्याची डाळ, गहू, मूग आणि तांदूळ इथे आपण पाव किलो घेतले आहेत. उडीद डाळ 125 ग्रॅम घेतली आहे. 1 छोटी वाटी धने घेतले आहेत. 2 मोठे चमचे जिरे आणि 1 चमचा मेथीदाणे घेतले आहेत. या प्रमाणात आपली 2 किलो ते 2.25 किलोपर्यंत भाजणी तयार होते. हे सर्व धान्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ही मंद आचेवर 10 मिनिटांसाठी छान भाजून घ्यायचे आहेत. थालीपीठची भाजणी ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. काही जण याच्यामध्ये नाचणीही वापरतात, इतर कडधान्यही वापरतात किंवा अजून डाळीही वापरतात. परंतु याप्रमाणे हे तुम्ही एकदा थालीपीठ करून पहा. अतिशय चवदार आणि एकदम मऊ अशी बनतात. इथे आपल्याला ही भाजणी एकदम खरपूस भाजायची नाही आहे, हलकीच भाजायची आहे, परंतु मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी तरी आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे धान्य भाजण्यावर पण थालीपीठाची चव अवलंबून असते. आपल्याला न करपवता हे धान्य एकदम हलकं फुलकं म्हणजे गवळं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला भाजणी भाजताना 1 मिनिटभर गॅस फुल करायचा आहे आणि नंतर गॅस मंद करून आपल्याला ही 10 मिनिटांसाठी भाजणी भाजून घ्यायची आहे. भाजणी जर व्यवस्थित भाजली गेली तर आपलं पीठ अजिबात कडू न होता साधारणतः 3 ते 4 महिन्यांपर्यंत व्यवस्थित टिकतं. भाजणी भाजून झाली आहे. आता हिला थंड होण्यासाठी ठेवायची आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ही गिरणीतून एकदम बारीक न दळता थोडीशी रवाळ अशी दळून आणायची आहे. त्यामुळे थालीपीठ एकदम खुसखुशीत होतात किंवा वातड बनत नाहीत. तयार भाजणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा त्याचे थालीपीठ बनवू शकता. शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणात थालीपीठ बनवलं जातं. थालीपीठ बनवताना हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, परंतु कांदा, कोथिंबीर आणि लसणाचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही बारीक कापलेला पालक, मेथीही घालू शकता आणि याची पौष्टिकता अजून वाढवू शकता. या पद्धतीने थालीपीठ थापून घेतल्यानंतर त्याला थोडेसे छिद्र पाडायचे आहेत. त्यामुळे थालीपीठ भाजताना त्याच्यामध्ये तेल सोडता येतं आणि सगळीकडे ते व्यवस्थित भाजलं जातं. इथे तव्यामध्ये थालीपीठ सोडल्यानंतरही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. आपल्याला हे झाकण ठेवूनच वाफवून घ्यायचं आहे. त्यामुळे जास्त वेळेसाठी आपली थालीपीठं मऊ राहतात आणि खुसखुशीत राहतात. या पद्धतीने थालीपीठ टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे थालीपीठ शिजली जातात म्हणजे वाफवली जातात आणि ते जास्त काळासाठी एकदम मऊ अशी राहतात.
दोन्ही बाजूनी तेल सोडून आपल्याला ही थालीपीठं छान खरपूस भाजून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीने अतिशय खमंग अशी थालीपीठ भाजणी बनवून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।